हाय सगळ्यांना. तर बघा मित्रांनो, दुपारच्या 3 वाजले त्या आणि मी घरामागे येऊन बसली. घरामागं बसली पण इथं सुद्धा वारं लागत नाही. घरात तर कसलंच वारं लागत नाही. फॅनचे हवा तर इतकी गरम लागायला लागली आणि पत्रा पण इतका तापला आहे. त्यामुळं काय घरात पण शिरले नाही बघा. जसं सकाळचं सगळं काम झालं तसं घराला कडी लावली आणि 11 वाजल्यापासून मी ह्या झाडाखाली बसली बघा. म्हणलं इथं तरी उकडायचं कमी येईल आणि वारं पण लागल, पण इथं पण एक पानसुद्धा हलना झाले आज झाडाचं. आणि गेल्या 2 दिवसात का नाही इतकं जीव ऊन पडतंय का नाही, अक्षरशः काय बोलूच नका. मला तर काय सुचलंच नाही. आणि त्यात मी राडा काढला होता घरातला राडा कशामुळं काढला होता, कारण घरातनं बघूच वाटत नव्हतं, इतका धुरळा झाला होता. ह्या उन्हामुळं मला घरातच शिरू वाटत नव्हतं. आणि मग काय केलं, पहिल्यांदा घरं वगैरे सगळी स्वच्छ करून घेतली. आणि आमच्या घरात का नाही जिकडं बघल तिकडं नुसती कपडेच कपडे. आणि हे सारखंच म्हणायला लागलं, तुझं घरात लक्षच नाही, सगळीकडं राडाच झालाय, असंच झालंय तसंच झालंय. म्हणून म्हणलं आता एकदाचीच आपले सगळं घर स्वच्छ करून घ्यावं. मग मी काय केलं, जी आमच्या घरात जिकडे बघल तिकडं कपडे दिसत होती त्याचा पण बंदोबस्त केला. आणि भांड्यांवर जी धुरळा बसला होता ती पण घासून वगैरे भांडी लावली, पत्रा पण झटकला. आणि तिकडच्या घरनं मी कपाटसुद्धा आणलं बघा. कपाट गेल्या नवरात्रीपासून मी म्हणते की सगळ्यांना मला इकडं कपाट आणून द्या आणून द्या, पण कोणच ऐकत नव्हतं. आणि ह्यांना सांगितलं का नाही तर हे म्हणायचं की मला कामच आहे. ह्यांना जेव्हा मी काय सांगितलं का नाही, काम काम कामच करतात सारखं. ह्यांच्याकडनं पण काय जमलंच नाही. मग मी काय केलं, शेवटी रिक्षा केली आणि रिक्षात घालून मी कपाट आणलं बघा. आणि मला आमच्या सासऱ्यांनी मदत केली कपाट आणून लागायला. असं झालं बघा. मग ती कपाट आणल्यानंतर सगळी कपडे जिथले तिथे गेल्यामुळं आता घरात जरा छान दिसायला लागले घर एकदम. आता येऊन जाऊन राहिले ती फक्त बाहेरचं सारवून काढायचं राहिले. तर आता ती पण ताईंना सांगितले शेण ठेवा म्हणून म्हशीचं, तर ताई ठेवतो म्हणले आता. त्यामुळं माझा गेल्या 2 दिवसात माझा काही ब्लॉक आला नव्हता. ती असंच घरात काय मोबाईल धरू का राडा आवरू, कसा आवरला ते मलाच माहिती, कारण उन्हामुळं घरातच शिरू वाटत नव्हतं. आता पण का नाही घरात इतकं गरम होतं आहे की नाही, त्यामुळे मी घरातनं थांबलीसुद्धा नाही, डायरेक्ट मागे येऊन बसली. आणि आज माही सानू पण तिकडच्या घरीच गेले ते, आज आईंला सुट्टी असल्यामुळं. वैभवी पण बसल्या होत्या माझ्यापाशी, कारण त्यांचा पण फॅन जळला, त्यांना पण आज झोपायला मिळालं नाही. त्यांचा फॅन नेला नीट करायला. मग आम्ही दोघी पण बसलो होतो. पण इथं पण इतकं जे गरम व्हायला लागले, अक्षरशः दम निघाना, त्या अक्षरशः उठून गेल्या माझ्यापासून. आणि इकडं बघा असं शिरवळ पडतंय की लगे ऊन येते. आत्ता कुठं शिरवळ पडलं नाही, तर सकाळपासून का नाही इतकं जी ऊन होतं का नाही की काही विचारूच नका. अक्षरशः ती उन्हातली झळी अशी स्पष्ट दिसत होती पुढची, असं झालं होतं. बरं जाऊ द्यात म्हणलं, आता इथंच तेवढी गार सावली आहे. इथं मावशींनी झाडं लावल्यामुळं का नाही भारी वाटतंय. इथं मावशीने आळू लावली, परतनं कढीपत्ता, मिरची आणि काय पेरू, शेवग्याची शेंग, घेवडा, मोगऱ्याचं झाड, जास्वंदीचं झाड. आणि इकडं घास लावलाय म्हशीसाठी. काल मावशीने तरी इथली हराळी काढली, आता निम्मी राहिली बघा इथनं काढायची. असं झालंय बघा. आता पडलंय शिरवळ, आता अजून येतं येऊन, पण काय दम निघ नाही कुठं सुद्धा. चला पुढं जाऊन बघूया वैभवी काय करते त्या. बघा आमच्या वैभव इथं येऊन बसलेत. घरात दम निघा ना. कसलं उकडायला लागलंय का नाही. आज पाऊस येतोय बघा. नुसतं का नाही 2 दिवस झालं पाऊस निम्म्या रात्रीची येतोय बघा. 12ला कधी 2ला. एकदाच फक्त जरा मोठा आला, परत पाऊसच आला नाही. नुसती चिरचिरी येते जाते, वारं सुटतंय जातंय, असंच आहे बघा दिवसभर. काय सूचना झाले, शांत वातावरण झाले, पुरी नाही ते. तर चला तुम्हाला मी दाखवते की मी घर कसं स्वच्छ केले. बघा बाहेर तर कसं झालं. हे बघा भांडी काय माझी जास्त नाही, ती थोडीशीच भांडी आहे. ती असा लावलाय बघा पसाराने.
आणि इकडं बघा आता इथं मिशन आहे, खुर्ची आहे, ही मी विणलेला आरसा आहे बघा. आणि ही ह्यांनी का नाही ह्या गेल्या दसऱ्याच्या आधी हा LED घेतला आहे बघा, 43 इंची आहे. आणि इकडे बघा कपाट. तर असं आहे बघा. आणि इथं का नाही रिकामच असतं, पण आता मी ह्याच्यावर कपडे नेऊन ठेवले ती, त्याच्यावर ह्यांचं हे सामान असतं कामाचं. असं झालंय बघा. आणि पसारा आता कसलाच नाही. इकडं हातरा पांघरायचं ठेवलंय आणि जी काय खाली बारीक चिरीक होतं ती कपाटावर ठेवले. तर असं केलंय. कसं वाटलं तुम्हाला माझं छोटंसं घर कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जशी मी इथं राहायला आली तशी हो का माझ्या केसांची एवढी पिशवी साठली. कोणाकोणाचे केस जास्त गळतात ती पण कमेंट करून नक्की सांगा. कारण माझी तर इतकी साठलेत का नाही केस, माझी तर इतके गळायला लागलेत केस, अक्षरशः एवढं शिपूट झाले माझ्या केसांचं. तर मला केसांविषयी पण थोडीशी माहिती द्या. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.